जे गोकुळ दूध संघाला 20 लाख लिटरच्या वर दूध टप्पा पूर्ण करायचा या ठिकाणी जे यशस्वी पाय उचललं आहे, त्यात आमचं 2-3 लाख लिटर दूध आहे. आमचे त्यावर दूध संस्थेचे कामगार त्या ठिकाणी भवितव्य अवलंबून आहे. असं असताना 4-4, 5-5 वर्षे दूध संस्था चालू असताना गोकुळला 1-1 दिनंतर 2-2, 3-3 वेळा या ठिकाणी मतदान केलं आहे. असं असताना तुम्ही आमच्याला मतदानापासून वंचित ठेवू नका आणि जे हिअरिंग जे चालू आहे ते ताबडतोब ह्या 2 दिवसात चालू ठेवा. खऱ्या अर्थानं 2-3 वेळा मागं गार्डिंगला आजाराची लोक आली होती, चंदगडची लोक आली होती. त्या ठिकाणी त्या आल्यानंतर या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. नोटिसा तारखेच्या दिल्यात, परंतु या ठिकाणी मुद्दाम अधिकारी उपस्थित राहत नाहीत. यानुसार आमच्या दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम हे ठाकरे साहेब करत आहेत का काय असं आम्हाला वाटत आहे. आणि आत्तासुद्धा त्यांच्याशी आम्ही बोललो तर राजकीय वास या ठिकाणी येत आहे आम्हाला. इथनं मग दूध उत्पादकांना दुधाचा वास येत होता, परंतु आता ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर राजकीय वास आला आहे. राजकीय प्रेशरसाठी ते वारंवार चुकीचे उत्तर देत आहेत. जरी उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं असलं तर 27 तारखेच्या आत तुमची काय असेल ते मत मांडा, हे मांडू शकत नाहीत, कारण त्यांना हे प्रलंबित ठेवायचं आहे. आणि आमच्या सर्व संस्था ज्या पात्र आहेत त्या पात्र संस्था या ठिकाणी मुद्दाम मतदानापासून वंचित ठेवावं आणि गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा न करून गोकुळ दूध संघालासुद्धा अडचण आणण्याचं काम ह्या ऑफिसच्या माध्यमातून होत आहे असं आमच्या कार्यकर्त्याला वाटते.